स्मार्ट अहमदनगर न्यूज। शेअर मार्केटच्या नावाखाली 33,50,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलिसांनी सापळा लावून केले जेरबंद। फिर्यादी नामे अवधूत विनायक केदार, वय 46 वर्षे, धंदा नोकरी, राहणार साईकृपानगर, खंडोबानगर, आकेगाव रोड, शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून गुरुकृपा ट्रेडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एकूण 33,50,000 रुपये फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा 996/2024 भादवी कलम 420-406 MPID 34 प्रमाणे दिनांक 15/12/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यातील आरोपी नामे सखाराम नामदेव ढोरकुले, वय 27, राहणार बाबुळगाव, तालुका शेवगाव, फ्रान्सिस सुधाकर मगर, वय 50, राहणार आकेगाव रोड, शेवगाव, तालुका शेवगाव वरील दोन्ही आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल होताच पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून पोलीस पथक तयार करून आरोपी क्रमांक 1 याला शेवगाव पैठण रोडने जात असताना मोसावर पाठलाग करून पकडण्यात आले आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 याला आकेगाव रोड शेवगाव येथून ताब्यात घेऊन त्यांना शेवगाव पोलीस स्टेशन येथून आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता त्यांना 8 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। वरील आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यतीत अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश साहेब अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब, उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री समाधान नागरे, पोसेई प्रवीण महाले, पोहेकॉ चंद्रकांत कुसारे, पोको श्याम गुंजाळ, पोको संतोष वाघ, पोको राहुल खेडकर, तसेच पोक फलके, पोको धनेश्वर पालवे, पोको प्रशांत आंधळे, पोको देवीदास तांदळे, तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोको राहुल गुंडू यांनी केली असून वरील गुन्ह्यांचा तपास पोसेई प्रवीण महाले हे करीत आहेत।